नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सध्या सन मराठीवर एक नवी कोरी मालिका येते, ती म्हणजे हुकमाची राणी. आणि या मालिकेचे आपण पिलर म्हणूया, प्रोड्युसर म्हणूया. आज आपल्या सोबत आहेत दोघंही. खूप छान वाटते, पॉझिटिव्ह एनर्जी वाटते तुमच्याकडे बघून. आणि आम्हाला हा माहोल सुद्धा खूप आवडला. आम्ही आलो, खूप छान वाटलं. एक वेगळी कन्सेप्ट आहे, एक वेगळी गोष्ट आहे. काय सांगशील ताई की हे वेगळा एक गोष्ट, हा वेगळा सेट, ही फॅक्टरी आणि त्याच्यात होणारी ही सिरियलचं शूट वगैरे कसं काय सगळं सुचलं ग तुला? खरं तर घरातून सुचलं असं म्हणायला हरकत नाही. मी माझ्या वडिलांच्या फॅक्टरीज आहेत. माझे वडील खूप लवकर गेले, तर त्यानंतर माझ्या आईने ते सगळं टेक ओव्हर केलं. आणि तोपर्यंत माझी आई हाऊसवाईफ होती आणि अचानक फॅक्टरी सांभाळायला लागली. तर ती पहिली महिला जिने फॅक्टरीत पाऊल ठेवलं, कारण तोपर्यंत सगळे फक्त पुरुष कामगार होते. त्यानंतर महिला कामगार यायला लागल्या आणि एक नवीन चैतन्य पाहिलं. त्या एका फॅक्टरीच्या 5 फॅक्टरीज झाल्या. म्हणजे ती ग्रोथ मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. ते सगळं मी विटनेस केले, ते आयुष्य मी जगली आहे. मग आम्हाला असं वाटलं दोघांना की आपण महिला कामगार जर आपली हिरोईन असेल तर आणि तिथनं खरं तर ह्याचा जन्म झाला. मग ती लव्ह स्टोरी कशी असेल, मग ती फॅमिली कशी असेल. आणि मग आम्ही लेखकांच्या मदतीने ऑफकोर्स त्याचा सगळ्याचा एक शो बिल्टअप केला आणि हुकमाची राणी हिचा जन्म झाला. येस, म्हणजे खऱ्या अर्थाने आईकडून एक राणी मिळाली असं म्हणायला काही हरकत नाही आपल्याला. 100%. नक्कीच. कारण जेव्हा आम्ही आलो तेव्हा हा सेट बघितला आणि असा प्रश्न पडला, ओके इथे शूट होणार आहे. हाच मोठा प्रश्न होता, कारण एवढं सगळं मॅनेज करणं हे कसं काय जुळून आलं तुमच्यासाठी? कारण ही फॅक्टरीमध्ये तुमचे जसे शूट्स होतात किंवा कसं सगळं मॅनेज करता तुम्ही गोष्टी? खरं तर मॅनेज मी फक्त लोकेशन बघते, मॅनेजमेंट सगळी हेच करतात. अच्छा, तर सर तुम्हाला सांगावं लागणार आहे की मॅनेजमेंट कशी करते. मला असं वाटतंय ते घडतंय. मला आम्ही मॅनेज करण्यापेक्षा ते घडत जाते. कारण इच्छा असली की मार्ग दिसतो ना, तशा पद्धतीनं आम्हाला वेळोवेळी आम्ही असे नवीन नवीन कॉन्सेप्ट घेऊन चाललेलो असतो. आणि काहीतरी वेगळं करायचं असतं आम्हाला चाललेल्यापेक्षा. मग यावेळी जसं मॅडमने आता सांगितलं की तुम्हाला की आमच्या पुढे हा सब्जेक्ट आला आणि आम्हाला लक्षात आलं की यासाठी आम्हाला एका फॅक्टरीचं लोकेशन पाहिजे. एखाद्या फिल्मसाठी ठीक आहे, 4 दिवस 8 दिवसाचं शूट असतं, पण मला कंटिन्यूस ह्याचं लागणार आहे. मग आमची शोधाशोध त्या दृष्टीनं पण शोधाशोध सुरू झाली. आणि मला वाटतंय हा मोठा टास्क होता आमच्यासाठी, आणि पण ते घडलं. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्या पाठीमागे खूप मोठ्या गोष्टी आहेत, पण ते घडत गेलं आणि आज आम्ही ते करतोय. त्यामुळे आजपर्यंत जे मालिका बघतो आपण कुठल्याही प्रकारची, तर असं एवढ्या मोठ्या फॅक्टरीज दिसत नाहीत आपल्याला. त्या सगळ्या फक्त 2-4 एपिसोडमध्ये दिसतात, मग त्या डायलॉग्समध्ये येतात फक्त. पण ऍक्च्युअल ते सगळं तिथे होणाऱ्या गोष्टी, घडामोडी किंवा हे मात्र सिरियलच्या रूपाने दाखवलं जात नाही. मग मला असं वाटलं की आपण ते ह्यावेळेला ट्राय करायला पाहिजे. येस, म्हणजे सिरियलमध्ये एवढ्या फॅक्टरीचा आणि श्री गणेशा करणारे आय थिंक तुम्ही दोघं आहात. तर सिरियसली खूप छान गोष्ट आहे ही. प्रेक्षकांना आम्हा सगळ्यांना नक्की आवडणारच आहे आणि खूप चॅलेंजिंग आहे, तर खूप मस्त होणारच आहे. आता कास्ट करताना किंवा ह्या सगळ्या, कारण कास्टिंग करणं, आपला हा डोलारा उभा करताना तो आपण एका म्हणजे जे ऍक्टर असतात त्यांच्या थ्रू आपण प्रेक्षकांना दाखवत असतो. तर त्यावेळी काय तू विचार केलास की कास्ट करताना तू काय कोणत्या शोधात होतीस, कोणत्या वेगळ्या कॅरेक्टरच्या शोधात होतीस किंवा काय अपेक्षा होत्या तुझ्या? मला ना ललित प्रभाकर नंतर असा उंच देखणा हिरो आता ह्या एज ग्रुप मधला पटकन असं कुणी डोळ्यासमोर येत नव्हतं, टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि काही ऑडिशन्स येत होते, त्याच्यामध्येही ती गंमत नव्हती. म्हणजे मला तर एक तर बेसिक माझा क्रायटेरियाच हा होता की तो उंच पाहिजे मला, म्हणजे असा टॉल अँड हँडसम असं. तर तिथे थोडासा आम्हाला प्रॉब्लेम येत होता. मग हिंदी इंडस्ट्रीमध्ये, हिंदी मालिकांमध्ये काम करणारा आमचा नट आमचा हिरो आम्हाला सापडला. मग त्याने एक ऑडिशन दिली. कारण आणि मला इतका आनंद झाला त्याचा हा थॉट की मॅम मला मराठीत काम करायचंय. तर काम करण्याची इच्छा जर असेल तर और क्या चाहिए असं होतं. ते इंटेलिजंट आहे, नंतर बोलताना मला हे कळलं खूप एज्युकेटेड आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप इंद्राच्या जवळ जाणाऱ्या होत्या, त्या कॅरेक्टरच्या जवळ जाणाऱ्या होत्या. आणि परत तेच एक टेलिपॅथी आहे. आणि जोपर्यंत मला तसं कॉन्फिडन्स येत नाही की हाच तो, आणि तसं ते झालं ह्याच्या बाबतीत. आणि म्हटलं हा आपला इंद्रा, आणि त्याचा हिरो सापडला. आणि हिरोईनचं म्हणशील तर तुला माहिती आहे ना, मी मगाशी सांगितलं तसं की संकटाला बत्तीशी दाखवायची आहे. तर
खूप कमाल हसणारी मुलगी पाहिजे होती की तिच्या स्माईलमध्ये एक मज्जा असेल आणि वैभवी आम्हाला सापडली. तर खूप हार्डवर्किंग आहे, खूप सिन्सिअर आहे आणि ऑडिशन तिचं खूप छान होतं. तर मला एकंदरीतच त्या सगळ्या पहिल्या ऑडिशनमध्येच मला असं वाटलं की ती राणी आहे जिला आपण शोधतोय. तिला बघितल्यानंतरच ती अशी खुशाल चेंडू अशी वाटते आणि आम्हाला तशीच हवी होती. कारण तुम्ही खुशाल चेंडू म्हणून लिखाणातून किंवा डिरेक्शन मधून दाखवता तो ठीक आहे, पण ऍक्च्युली एखादी मुलगी किंवा एखादी व्यक्ती दिसतानाच खुशाल चेंडू दिसली तर प्रॉब्लेमच सॉल्व्ह होतात ना. म्हणजे पब्लिकला आपल्याला सांगायला लागत नाही, ऑडियन्सला आपल्याला सांगायला लागत नाही की ही खुशाल चेंडू आहे, हे खुशाल चेंडूच आहे. अशी ती आम्हाला खुशाल चेंडू आयतीच सापडली. येस येस. नाही, आणि हे दोन्ही चेहरे खूप छान आहेत, मस्त आहेत खूप. म्हणजे जसं तू म्हणालीस ती निवड खरंच खूप मस्त आहे, आम्हाला देखील सगळ्यांना ती आवडलीच. आता कसं असतं, तू ताई ऍक्टिंग करतेस त्यामुळे कुठेतरी आता तू एक प्रोड्यूस करतेस आणि ऍक्टिंग, तर कधीतरी तुला पण वाटतं पटकन एखादा आपण पण कमबॅक करावं किंवा एखादं कॅरेक्टर करावं असं काहीच? कारण शेवटी एक कलाकाराला कुठेतरी एक भूक असते किंवा ते एक इच्छा असतात. नाही, मी खोटं नाही बोलणार, इच्छा आहे माझी 100%. पण आत्ता माझ्या खांद्यावर असणारी जबाबदारी जास्त मोठी आहे आणि चॅनलला म्हणा किंवा ॲज अ प्रोडक्शन हाऊस माझ्याकडे काम करणारे एम्प्लॉईज असेल का किंवा माझा सगळा कास्ट अँड क्रू, या सगळ्यांचे म्हणजे कास्ट अँड क्रूची जबाबदारी माझ्यावर. आणि मी चॅनलसाठी एक शो देते, तर त्यांनी कुठल्या तरी एका विश्वासाने तो मला दिलेला असतो. तर मला नेहमी असं वाटतं की ही जबाबदारी खूप मोठी आणि ही मी करेक्ट पेललं गेलं पाहिजे माझ्याकडून. तर माझं अटेन्शन असं डायव्हर्ट नाही व्हायला पाहिजे की मग मी ऍक्टिंग करते, तर कारण तो पण एक वेगळा टास्क आहे ऑल टुगेदर आणि त्याच्यासाठी लागणारी एनर्जी, डेडिकेशन हे वेगळं आहे. मग ते काहीतरी करत असताना मला 10 फोन येत आहेत, हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, किंवा हे कास्टिंग करायचंय, हे कॉस्ट्युम्स लॉक करायचे. मग मी कदाचित हेही नाही 100% करू शकणार आणि तेही नाही करू शकणार. तर ते 2 दगडांवर पाय ठेवणं मला आत्ताच्या घडीला योग्य वाटत नाहीये. पण एखादा जर का कुठल्या चित्रपटामध्ये किंवा वेब सिरीज असेल जे शॉर्ट टर्म आहे, जे मला माहिती आहे की सुरू होऊन संपेल, किंवा अशीच एखादी मालिका जिथे मला वाटेल की हा रोल फक्त माझाच आहे, तर असं काहीतरी जेव्हा होईल त्यावेळेला मी 100% की मला असं असेल की अरे काही विचार न करता मी याला 100% न्याय देऊ शकते, मग ती माझी मालिका असो किंवा आणखीन कुणाची असो, ते मी नक्की करेन. येस, आणि आम्हाला देखील ते आवडेल. खरंच खूप आवडेल. आणि खूप छान तू जसं सांगितलंस की एका दगडावर पाय ठेवून थोडं मला फोकस करायचं आहे. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तू जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगून जा? मी प्रेक्षकांना हेच सांगणार आहे की आमच्या कलाकृतींवर आजपर्यंत तुम्ही भरभरून प्रेम केलं आणि आत्ता तुमच्या प्रेमाची आम्हाला सगळ्यात जास्त गरज आहे. तर प्लीज प्लीज पाहायला विसरू नका हुकमाची राणी ही रोज संध्याकाळी 7 वाजता 21 एप्रिल पासून फक्त आपल्या सन मराठीवर. नक्की पहा. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.